नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। चर्चा करतोय इयत्ता 9वी गणित भाग 2 वरती मित्रांनो। पॅट परीक्षा चालू आहे, टेंशन नहीं लेने का। पॅट परीक्षा है, अपनी बैट चलनी चाहिए मैथमेटिक्स के। तर ही तुमची बॅट सुसाट चालण्यासाठी मित्रांनो ही सुसाट रिव्हिजन चालू आहे। आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 2 वरती चर्चा करतो आणि 2 मधलं प्रकरण 6वं कुठे गेलं रे बाबा, ये बघा। हे 6वं प्रकरण वर्तुळ, त्याच्यावरती चर्चा करायची आहे। त्याच्यानंतर रोज संध्याकाळी मित्रांनो आपण 7 वाजता लाईव्ह येणार आहे 9वी साठी। तुमचे पेपर होईपर्यंत रोज संध्याकाळी येणार आहे मी, ओके, लाईव्ह। त्यामुळे रोज संध्याकाळी 7 वाजता मस्त पेन वही पुस्तक घेऊन बसायचं युट्यूब चॅनलवर आपल्या क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीवरती। आज वर्तुळ, उद्या निर्देशक भूमिती, नंतर त्रिकोणमिती, नंतर घनफळ व पृष्ठफळ, सगळी प्रकरणं मित्रांनो आपल्याला बघायचे, टेन्शन घ्यायचं नाही। आणि जर तुम्ही सेमी इंग्लिशला असाल किंवा इंग्लिश मीडियमला असाल तर टेन्शन घेऊ नका। व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून हे प्रकरण तुम्ही इंग्रजीमध्ये पण बघू शकताय। तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे भावांनो, नवीन असाल आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल, एका झटक्यात बटन दाबून सबस्क्राईब करा। त्या बाजूला बेलचं बटन आहे, घंटीचं बटन सुद्धा दाबून टाका। मित्रांनो या प्रकरणामध्ये सराव संच 6.1 जो आहे, आता मी सगळी गणितं घेणार नाही, महत्वाची गणितं घेणार, कशी गणितं सोडवायचं ते सांगणार आहे। इम्पॉर्टंट गणितांवरती आपल्याला भर द्यायचा आहे। पण पुढे जाण्याच्या अगोदर काही महत्वाच्या कन्सेप्ट माहिती पाहिजे। पोरांनो विषय काय माहिती आहे का, आपल्या कन्सेप्ट क्लिअर नसतात, सूत्र क्लिअर नसतात, सूत्र आपल्याला माहिती नसतात, गुणधर्म प्रमेय माहिती नसतात आणि आपण जातो गणित सोडवायला। तर सगळ्यात पहिली गोष्ट प्रमेय गुणधर्म सूत्र एकदम अशी हृदयामध्ये बसवून ठेवायची, पाठ करायची, डोक्यात फिट करायची। बघा पहिला गुणधर्म, वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो। भाऊ वर्तुळाचा केंद्र हे आपलं एक आहे वर्तुळ, त्या वर्तुळाला आहे केंद्रबिंदू। ओ मेरी प्यारे बिंदू, इथे आहे केंद्रबिंदू। वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब, आता जीवा म्हणजे काय, या वर्तुळाच्या परिघावरचे कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेषा जी आहे, रेखा जी आहे, ही AB जी आहे तिला म्हणतो जीवा। आता केंद्रातून जीवेवर काढलेला लंब, केंद्रातून या जीवेवरती एक असा लंब काढला समजा OP, हा लंब जीवेला दुभागतो। केंद्रामधून जर जीवेवर असा लंब टाकला की हा लंब जीवेला दुभागतो, जीवेचे 2 भाग करतो, म्हणजे AP बरोबर PB होतं। ठीक आहे, AP बरोबर PB होतं। याचा अर्थ जर AB जर का असेल 14 सेमी, AB असेल 14 सेमी, तर PB किती झाली 7 सेंटीमीटर आणि AP किती झाली 7 सेंटीमीटर। तर मित्रांनो हा गुणधर्म अशा प्रकारे समजून घेणं गरजेचं आहे। तर याच्यावर आधारित प्रश्न कसा विचारला जातो बघा, प्रश्न तयार कसा होतो याच्यावर आधारित काय केलं जातं, हा O आहे, OB ला जोडला आणि सांगितलं जाईल OB तुमच्याकडे 25 आहे आणि AB तुमच्याकडे 14 म्हणजे PB 7 आहे, तर OP काढा। मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण OP काढतो, किंवा कधी कधी OP देईल, OB देईल, म्हणजे वर्तुळाची त्रिज्या दिली जाईल, केंद्रापासून जीवेपर्यंतचं अंतर दिलं जाईल आणि जीवा काढायला सांगितली जाईल। मग पहिली PB काढायची, PB च्या डबल AB। आता याच्यावरची गणितं कशी सोडवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे नंतर, इथं काय टाइमपास करत बसत नाही मी। पुढचा गुणधर्म याच्या उलटा आहे, याचा व्यत्यास, केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो, केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो। इथं ऍक्च्युअली केंद्रातून हे हा नाही, तर समजा आपण इथं काय केंद्र बघा, केंद्रबिंदू आणि जीवेचा मध्यबिंदू, समजा एक जीवेचा मध्यबिंदू आहे, तुमच्याकडे जीवा PQ आहे, PQ चा हा A मध्यबिंदू आहे, हा केंद्रबिंदू आणि जीवेचा मध्यबिंदू यांना जोडणारी रेषा जीवेला लंब असते, असा सुद्धा एक गुणधर्म आहे। पण जास्त करून पॉप्युलर हा गुणधर्म महत्वाचा आहे, हा नीट समजून घ्यायचा आहे की केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो। आता याच्यावर आधारित गणित कसं आहे बघा, याच्यावर आधारित गणित समजून घेऊ। बघा काय गणित आहे, वर्तुळ केंद्र O पासून, बघा अशा प्रकारचं गणित येतंय, वर्तुळ केंद्र O पासून। आता वर्तुळ केंद्र कुठे बाबा, या बघा इथं ओ जाने जाना, ये वर्तुळ केंद्र नीट लिखना। या वर्तुळ केंद्र, या केंद्रापासून जीवा AB चे अंतर 8 सेमी आहे। इथून आपण AB चं जे अंतर आहे, ही जीवा AB आहे, हिचं अंतर 8 सेमी म्हणजे O, आणि इथं समजा आपल्याकडे काय असेल, P असेल समजा OP, हे किती बाबा 8 सेंटीमीटर आहे, बरोबर ना। O पासून P पर्यंतचं जे अंतर आहे ते 8 सेंटीमीटर आहे। काय सांगितलंय, O केंद्रापासून AB चं अंतर 8 सेमी आहे, जीवा AB ची लांबी 12 सेमी आहे। मग इथं जीवा AB बरोबर 12 सेमी, 12 सेंटीमीटर,
ओके, जीवा AB 12 सेमी आहे, तर वर्तुळाचा व्यास काढा. भाऊ, व्यास काढण्याच्या अगोदर त्रिज्या काढणं गरजेचं आहे. आता एक लक्षात घ्या, ओपी लंब AB आहे, म्हणजे इथं दोन भाग होणार एकरूप या AB चे. संपूर्ण AB 12 आहे, तर ही AP 6 असणार आणि PB 6 असणार. बरोबर, विषय संपला. मला वर्तुळाचा व्यास काढायचा आहे, व्यास. पण व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, म्हणजे व्यास काढण्याच्या अगोदर भाऊ त्रिज्या काढ. कशी? समजा मी ओबीला जोडला, म्हणजे ही ओबी त्रिज्या झाली. आता त्रिज्या काढता येऊ शकते. हा OPB, हा बघा, हा एक काटकोन त्रिकोण तयार झाला, आणि या काटकोन त्रिकोणामध्ये OP जी आहे आपली ती 8 आहे आणि PB 6 सेंटीमीटर आहे. पायथागोरसच्या प्रमेयानुसार OB काढू शकतो. पायथागोरसचं प्रमेय वापरायचं, OB काढायचा, विषय संपला. जय महाराष्ट्र. आता इथं आपण या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाण्यासाठी अगोदर आपण काय लिहायचं बाबा? OP लंब AB, OP लंब AB. ओके, मग इथं लिहायचं पहिला गुणधर्म, वर्तुळाच्या केंद्रातून किंवा केंद्रबिंदूतून जीवेवर काढलेला लंब, काढलेला लंब, मगाशी सांगितलंय लंब. जीवेस काय करतो? जीवेस दुभागतो किंवा जीवेला दुभागतो. ओके, दुभागतो. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की जर AB जर का 12 आहे, तर PB किती झाली? PB जी आहे ती AB च्या अर्धी झाली, अर्धी AB, 1/2 गुणिले AB. कारण लंब आहे तो दुभागतो, म्हणजे PB जी आहे ती AB च्या निम्मी आहे, असं पण लिहिता येऊ शकतं. मग 1/2 गुणिले आपल्याकडं PB जी आहे ती AB जी आहे ती आपल्याकडे किती आहे? 12 आहे. मग इथं आपण लिहू शकतो 12. मग आपल्याकडे इथं उत्तर काय येईल? बेसक 12. PB बरोबर आपल्याकडे आलं 12. PB बरोबर 6 सेंटीमीटर. आता PB आली बाबा, PB आली 6 सेंटीमीटर. आता मला काय काढायचंय? मला काढायची आहे OB. आता PB 6, OP 8. पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण काय काढू शकतो? OB काढू शकतो. मग इथं लिहायचं काटकोन त्रिकोण. काय बाबा त्याचं नाव? काटकोन त्रिकोण आहे, बघा किती छान, सगळ्यात मोठी बाजू म्हणजे कर्ण तो महान. हा कर्ण जो आहे त्याचा वर्ग OBचा, म्हणजे काटकोन त्रिकोणाचं नाव आहे OPB. OPB मध्ये इथं तुम्ही लिहा पायथागोरसच्या प्रमेयानुसार. कुणाच्या प्रमेयानुसार? पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार. बाबा काय सूत्र पायथागोरसच्या प्रमेयानुसार? कर्णाचा वर्ग. कर्ण आहे OB, OBचा वर्ग बरोबर कोबीचा वर्ग अधिक मेथीचा वर्ग का? नाही, OBचा वर्ग बरोबर OPचा वर्ग अधिक PBचा वर्ग. उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज, OPचा वर्ग अधिक PBचा वर्ग. OBची किंमत आपल्याला काढायची. OBच्या वर्गाला म्हणायचं भावा तू हालू नको, इथंच थांब. OP किती आहे? 8 आणि PB आहे 6. मग इथं लिहायचं 8चा वर्ग अधिक 6चा वर्ग. 8चा वर्ग 64, 6चा वर्ग 36. OBचा वर्ग बरोबर 64 आणि 36 100. OBचा वर्ग 100, पण आपल्याला काढायचे OB. मग वर्गमूळ काढा. OBचं वर्गमूळ किती आलं? OB 100चं आलं 10 सेमी. OB बरोबर 10 सेमी. OB 10 सेमी म्हणजे वर्तुळाची त्रिज्या किती आली? 10 सेमी. OB म्हणजेच वर्तुळाची जी त्रिज्या आहे, त्रिज्या बरोबर 10 सेमी. आता मला सांगा त्रिज्या 10 तर व्यास किती? व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. त्रिज्या 10 तर व्यास 20 आला की नाही? मग लिहिताना कसं लिहायचं? असं लिहायचं, व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या ओंबट स्वाहा. 2 गुणिले त्रिज्या किती आहे? 10. 10 दुने 20 सेंटीमीटर. वर्तुळाचा व्यास जो आहे तो 20 सेंटीमीटर. याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय, मी बाजूला झालोय मित्रांनो. अशा प्रकारे हे गणित सोडवायचं. लई सोपं असतं गणित हे सोडवणं. आपण उगी डोक्याला ताप घेतो, पण टेन्शन लेने का नाही देने का नाही, एकदम सुसाट से गणित सोडवणे का. तर मित्रांनो बघा, बरेच विद्यार्थी आपल्या या ठिकाणी आहेत. मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा पटकन, आणि त्याच्या बाजूचं बेलचं बटन दाबा. कारण पुढच्या वर्षी 10वीला आपल्या चॅनलवर सगळ्यात जास्त मराठी मीडियमच्या व्हिडिओ असतात. आणि जर तुम्ही इंग्लिश मीडियमला असाल
किंवा सेमी इंग्लिशला असाल आणि हीच व्हिडिओ इंग्लिशमधून बघायची असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करा आणि ही व्हिडिओ इंग्लिशमध्ये बघा. आपला दुसरा चॅनल आहे, त्या चॅनलवरती मी इंग्लिशमधून गणिताच्या सगळ्या व्हिडिओ अपलोड करत असतो. ठीक आहे, आता जाऊयात पुढं. ह्यो दुसरा प्रश्न. एका वर्तुळाचा व्यास 26 सेमी असून, बघा एक वर्तुळ आहे. आता विषय थोडासा यागळा दिलेला आहे. पहिली वर्तुळ आलं म्हणजे त्याला केंद्रबिंदू आलं. आता इथं व्यासाचं नाव नाही दिलं, त्रिज्येचं नाव नाही दिलं, गाव नाही दिलं, काय नाही दिलं. मग आपण नाव देऊन ठेवायचं. ओके, एका वर्तुळाचा व्यास 26 आहे. भावांनो, व्यास जर का 26 सेमी असेल याचा अर्थ त्रिज्या किती झाली आपली? समजा बघा, वर्तुळाचा व्यास 26 असून जीवेची लांबी 24 आहे. समजा एक जीवा काढा. ही जीवा ए बी जी आहे ना ती समजा 24 आहे आणि हा जो व्यास आहे 26 आहे. मग ही ओबी जी काय झाली ती त्रिज्या झाली. ठीक आहे, आपण एक काम करू. व्यास 26 आहे आणि ए बी जी जीवा ए बी, जीवा जी आहे आपल्याकडे ए बी, जीवा ए बी बरोबर किती दिले? व्यास 26 असून जीवेची लांबी 24 आहे. जीवा ए बी बरोबर 24 सेमी. जे जे दिलंय ते आपण या ठिकाणी लिहिलं. समजलं? एका वर्तुळाचा व्यास 26 आहे, जीवा 24 आहे. तर बघा, जीवा ए बी 24, व्यास 26 आहे. तर त्या जीवेचे केंद्रापासूनचं अंतर काढा. आता ही जी जीवा आहे, ही जी जीवा ए बी, हिचं केंद्रापासूनचं अंतर म्हणजे हा जो लंब आहे इथं टाकला की ओपी हे अंतर आपल्याला काढायचं. आता आपल्याला काय काढायचंय? ओपी काढायचंय. आता मला सांगा, जीवा व्यास जो आहे तो 26 आहे. मग त्रिज्या किती झाली इथं? त्रिज्या जर आपण म्हटलं, त्रिज्या वर्तुळाची त्रिज्या काय असणार आहे? समजा ओबीला जोडलं तर ओबी ही वर्तुळाची त्रिज्या ती किती असणार आहे? व्यास 26. तर त्रिज्या व्यासाच्या निम्मी झाली ना भाऊ. मग किती झाली? 13 सेमी. त्रिज्या जी आहे ती आपली आली 13 सेमी. झालं. म्हणजे आता आपल्याकडे काय काय आहे ते जरा समजून घ्या. बघा, या ठिकाणी ही ओबी जी आहे ती 13 सेंटीमीटर झाली, बरोबर. आणि मला काय दिलंय? जीवा ए बी 24 आहे. आता ए बी पूर्ण 24 आहे, पण हा ओपी लंब टाकलाय म्हणजे इथं दोन एकरूप भाग होणार. एपी एकरूप पीबी होणार हे आपल्याला माहिती आहे. मग संपूर्ण ए बी 24, तर 24च्या निम्मे हे दोघं किती झाले? 12-12चे झाले. हे दोघं 12चे झाले. एपी आणि पीबी 12-12चे झाले. ओके, 12-12 सेंटीमीटर. आणि आपल्याला ओपी काढायचंय. ठीक आहे, पण सगळ्यात पहिली गोष्ट, आता पायथागोरसचं प्रमेय वापरून ओपी काढू शकतो, पण इथं आता पहिल्या डिटेलमध्ये आपण लिहू. ओपी लंब ए बी ए, बरोबर. आणि मग तो गुणधर्म लिहायचा. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो असं लिहायचं. आणि मग लिहायचं पीबी बरोबर 1/2 गुणिले ए बी, बरोबर. पीबी हा ए बीच्या निम्मा असतो, मगाशी बघितलं, बरोबर. 1/2 गुणिले ए बी किती आहे? 24 आहे. जीवा 24 आहे. 2 आणि 24 ला भाग लावलं 12 झालं. पीबी बरोबर 12 सेमी वगैरे आपल्याकडे येईल. पीबी 12, ओबी 13. आता आपण काय करू? ओपी काढू. कशी? पायथागोरसचं प्रमेय वापरू. त्यासाठी काटकोन त्रिकोण ओपीबी मध्ये, आणि इथं लिहायचं काटकोन त्रिकोण ओपीबी मध्ये, काटकोन त्रिकोण ओपीबी मध्ये. ओके, कशानुसार? इथं लिहायचं पायथागोरसच्या प्रमेयानुसार. आणि सूत्र काय? कर्णाचा वर्ग, कर्ण कोण ओबी, इथं लिहायचं ओबीचा वर्ग बरोबर उरलेल्या बाजूंच्या वर्गांची बेरीज. उरलेल्या बाजू काय? ओबीचा वर्ग अधिक पीबीचा वर्ग. आता ज्या ज्या किमती आहेत त्या टाकून देऊ. मला सांगा ओबी किती आहे? ओबी बाबा 13, 13चा वर्ग, बरोबर. ओबी 13. अरे इथं ओपी पाहिजे, इथं मी चुकून ओबी लिहिलं, इथं ओपीचा वर्ग आहे, बरं का. ओबीचा वर्ग म्हणजे 13चा वर्ग अधिक ओपीचा वर्ग. ओपी काढायचे, ओपी माहिती नाही. आणि अधिक पीबीचा वर्ग. पीबी किती? 12. इथं लिहायचं 12चा वर्ग. 13चा वर्ग किती? 169. 169. ओपीचा वर्ग, ओपीचा वर्ग 12चा वर्ग 144. 144 1 फरफर. ओके, आता 144 ला म्हणायचं भाऊ तिथं काय करतो तू आपल्या इकडे ये. मग 169 आपल्या जाग्यावर, 144 अधिक इकडे आले वजा 144 बरोबर ओपीचा वर्ग. म्हणून आपल्याकडं ओपीचा वर्ग बरोबर किती आलं? 169 मधून 144 गेले, 9तून 4 गेले 5. ओके, 6तून 4 गेले 2 आणि 1तून 1 गेले 0 म्हणजे 25 आलं. ओपीचा वर्ग 25. मग ओपी किती? 25चं वर्गमूळ किती? 5.
मग इथं लिहायचं ओपी बरोबर 5 सेमी, बरोबर. माझ्याकडे ओपी आलं 5 सेमी, तर अशा प्रकारे आपण ओपी काढू शकतो. तर एकदम सोपा सिंपल मित्रांनो असतो हा प्रश्न. ओपी 5 म्हणजे काय, जीवेचे केंद्रापासूनचे अंतर, आणि शेवटी उत्तर लिहायचं जीवेचे केंद्रापासूनचे अंतर 5 सेमी आहे. इतका साधा सोपा प्रश्न असतो. ओके, मी बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी वर्तुळ प्रकरणातली ही 2 गणितं बघितली, अजून सुद्धा आपण गणितं बघणार आहोत. तर बरेच विद्यार्थी या ठिकाणी मला नवीन दिसतात आपल्या चॅनलवर. तर मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आणि अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या. कारण आपण इयत्ता 10वीच्या सुद्धा आता सध्या तरी पॅट परीक्षेच्या अनुषंगाने गणित भाग 2च्या व्हिडिओ रोज आपण अपलोड करणार. रोज संध्याकाळी 7 वाजता आपण लाईव्ह येणार आहे पेपर होईपर्यंत. आणि एकदा 9वीचे पेपर झाले की आपण लगेच 1 मे पासून इयत्ता 10वीचे रेग्युलर क्लास आपल्या यूट्यूब चॅनलवर फ्रीमध्ये सुरू करणार आहोत. त्याच्यामुळं चॅनल सबस्क्राईब करा. आणि जे आपले विद्यार्थी सेमी इंग्लिशचे आहेत, इंग्लिश मिडियमचे आहेत आणि ही व्हिडिओ तुम्हाला इंग्लिशमधून बघायची तर काळजी करू नका. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हीच व्हिडिओ इंग्लिशमधून बघू शकता आपल्या दुसऱ्या चॅनलवरती. तो चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांनी. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा बघा. आता अजून काही प्रश्न आहेत. आता प्रश्न भरपूर आहेत, पण यासारखेच मी एका प्रत्येक प्रकारचे एक दोन प्रश्न घेणार जेणेकरून तुम्हाला जरा बरं पडेल. आता पुढचे काही प्रश्न बघण्याच्या अगोदर आणखी काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत, गुणधर्म आहेत, प्रमेय आहेत, ती समजून घ्या. बघा, एकाच वर्तुळात एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. बघा, लक्षात घ्या. एक वर्तुळ आहे समजा माझ्याकडं, याचा केंद्रबिंदू आहे ओ आणि याच्यामध्ये एक जीवा आहे, या जीवेचं नाव आहे ए बी आणि दुसरी एक जीवा आहे, या दुसऱ्या जीवेचं नाव आहे पी क्यू. समजा ही जीवा मी अशी काढतो ए बी आणि ही जी जीवा आहे आपली पी क्यू. आता बघा, एकाच वर्तुळातील एकरूप जीवा, समजा ह्या जीवा ए बी आणि जीवा पी क्यू या दोन्ही जीवा एकरूप आहेत. समजा जीवा ए बी आणि पी क्यू एकरूप आहे. ए बी ची लांबी 5 सेंटीमीटर आणि पी क्यू पण 5 सेंटीमीटर आहे. तर लक्षात घ्या किंवा ए बी 10 आणि पी क्यू सुद्धा 10 आहे. तर आपल्याला काय सांगितलं की तर त्या वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असणार. म्हणजे बघा, इथून ओ पासून पी क्यू पर्यंतचं अंतर समजा इथं ओ एम आहे आणि ओ पासून ए बी पर्यंतचं अंतर समजा इथं ओ एन आहे. मग लक्षात घ्या, ह्या ज्या दोन जीवा जर एकरूप असतील तर बघा, लक्षात घ्या, समजून घ्या मुद्दा काय आहे. ह्या दोन जीवा जर एकरूप असतील तर त्या केंद्रापासून समान अंतरावर असतात. म्हणजे हे ओ एन हे अंतर आणि ओ एम अंतर हे सारखं असणार आहे. म्हणजे ओ एन बरोबर ओ एम असणार आहे. म्हणजे बघा, लक्षात घ्या, म्हणून ओ एम बरोबर ओ एन म्हणजे दोन जीवा जर एकरूप असतील तर त्या केंद्रापासून समान अंतरावर असतात. ओके. परीक्षेत प्रश्न विचारला की बाबा, जर ए बी जीवा ही 10 सेंटीमीटरची आहे आणि पी क्यू ही जीवा 10 सेंटीमीटर आहे. ओके. आणि ओ केंद्रापासून या पी क्यू जीवेचं अंतर जर का 5 सेमी असेल तर ए बीचं अंतर किती असणार, 5 सेमीच असणार आहे. ठीक आहे. आता यावर आधारित प्रश्न काही आहेत ते आपण नंतर बघू. आता याचा एक उलटा प्रश्न, याचं उपप्रमेय म्हणजे याचा व्यत्यास काय म्हणतो. समजा केंद्र आहे माझ्याकडे, एक केंद्रबिंदू आहे ओ. आता एक जीवा आहे माझ्याकडे समजा पी क्यूच आहे आणि दुसरी एक जीवा आहे आपल्याकडे समजा एम एन आहे, एम आणि एन आहे. आता यांनी सांगितलं ओ पासून हे ए पर्यंतचं अंतर आणि ओ पासून हे बी पर्यंतचं अंतर सारखं आहे. म्हणजे याचा अर्थ या दोन जीवा ज्या आहेत त्या केंद्रापासून सारख्या अंतरावर आहेत. मग दुसरा गुणधर्म काय आहे, जर दोन जीवा केंद्रापासून समान अंतरावर असतील तर त्या दोन जीवा एकरूप. जर इथं ओ ए 5 सेंटीमीटर आहे आणि ओ बी 5 सेंटीमीटर आहे, सारखंच आहे, तर समजायचं एम एन जीवा आणि पी क्यू जीवा या दोन्ही जीवा कशा आहेत, एकरूप आहेत. म्हणजे एकाच वर्तुळातील केंद्रापासून समान अंतरावर असलेल्या जीवा एकरूप असतात. हा गुणधर्म समजून घ्या. ठीक आहे. आता हे दोन गुणधर्म आहे. जर दोन जीवा एकरूप असतील तर त्या केंद्रापासून समान अंतरावर असतात. आणि याचं उपप्रमेय म्हणजे याचाच व्यत्यास काय आहे की एकरूप जर दोन जीवा केंद्रापासून सारख्या अंतरावर असतील तर त्या एकरूप असतात. ठीक आहे. आता आपण काय करू, काय यावरचं गणित बघू. आता या गुणधर्मावर आधारित एक गणित बघू आपण, बरं का. या गुणधर्मांवरती काय दिलंय, एका वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. आता इथं एक वर्तुळ आहे समजा, याचा केंद्रबिंदू समजा या वर्तुळाचा ओ आहे आणि याची जी त्रिज्या आहे, बरं का, वर्तुळाची जी त्रिज्या आर, आर म्हणजे बरोबर त्रिज्या किती बाबा, 10 सेंटीमीटर आहे. सांगितलंय वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. त्या वर्तुळात प्रत्येकी 16 सेमी लांबीच्या दोन जीवा आहेत. दोन जीवा आहेत आणि त्या किती 16 सेमी लांबीच्या आहेत. समजा एक जीवा जी आहे ती ए बी आहे, ही 16 सेमी लांबीची आहे आणि एक दुसरी जी जीवा आहे ती पी क्यू आहे,
ती पण 16 सेमी लांबीची आहे, बरोबर. मग इथं म्हणायचं जीवा ए बी बरोबर जीवा पी क्यू बरोबर 16 सेंटीमीटर लांबीची आहे. ठीक आहे. आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय, तर त्या जीवा केंद्रापासून किती अंतरावर असतील. म्हणजे ही जी एक जीवा आहे, उदाहरणार्थ आता या ठिकाणी जर आपण बघितला तर हा केंद्र जो बिंदू आहे जर थोडा इथे घेऊ, म्हणजे याचा अर्थ ही जीवा ए बी आणि जीवा पी क्यू या दोन्ही जीवा केंद्रापासून किती अंतरावर असतील. मग आपण काय करू, ए बी ही किती अंतरावर ते काढू, लंब काढू इथं आणि ओ डी इथं नाव देऊ. म्हणजे ए बी ही किती अंतरावर ते काढू, कारण दोन्ही जीवा एकरूपच आहे. मग ए बी जितक्या अंतरावर असणार आहे ओ केंद्रबिंदूपासून तितक्याच अंतरावरती पी क्यू असणार आहे. ओके. मग आपण ह्या ओडीला जोडला आणि इथं पण समजा हा लंबच असणार आहे असा, आणि सध्या आपण ह्या ओबीला सुद्धा जोडून घेऊयात. ओके. आता या ठिकाणी बघा काय काय दिलेलं आहे ते, आता काही गोष्टी आता समजून घ्या, आपण काही गोष्टी नीट व्यवस्थित समजून घेऊ. बघा त्रिज्या किती 10 सेमी, म्हणजे ही ओबी जी आहे ती किती असणार आहे 10 सेंटीमीटर असणार आहे. एबी जी जीवा 16 सेंटीमीटर. आता हा लंब जर टाकला या ठिकाणी बघा, हा लंब काढल्यामुळे इथं दोन एकरूप भाग झाले आणि एबी किती 16 सेमी आहे. एबी 16 म्हणजे इथं 8 चे दोन भाग झाले. म्हणजे आता मला काय काढायचं या ठिकाणी ओडी काढायचं. जेवढं ओडी असणार आहे तेवढंच इथं समजा ओई आहे, ओई असणार आहे, एवढं लक्षात घ्या. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा आपण काय घेऊ की बाबा ओडी लंब एबी आहे. काय करू, ओडी लंब एबी. आणि मग आपला तो पहिला गुणधर्म, केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. मगाच्या सारखंच आहे, सगळी प्रोसेस मगाच्या सारखीच आहे. म्हणून इथं डीबी, डीबी म्हणजेच बीडी बरोबर 1/2 एबी. बीडी जी आहे ती एबीच्या निम्मी आहे. 1/2 गुणिले एबी किती मला दिले 16. मग इथं लिहिलं मी 16. आता बे 8 16 म्हणजे 8. बीडी बरोबर 8 सेंटीमीटर. मला बीडी मिळालं 8 सेंटीमीटर. आणि माझ्याकडे ओबी किती आहे बाबा, ओबी जी आहे माझ्याकडे इथं लिहू आपण, ओबी जो आहे आपल्याकडे किती 10 सेंटीमीटर, कारण वर्तुळाची त्रिज्या आहे. आता आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार ओडी काढू शकतो. मग इथं लिहू आपण बाबा काटकोन त्रिकोण ओडीबी मध्ये, काटकोन त्रिकोण ओडीबी मध्ये. ओके. ओडीबी मध्ये काय बाबा, ओबीचा वर्ग इथं लिहायचं पायथागोरसच्या प्रमेयानुसार, ओबीचा वर्ग बरोबर ओडीचा वर्ग अधिक डीबीचा वर्ग. ओडीचा वर्ग अधिक डीबी म्हणजेच बीडीचा वर्ग. ओबी किती 10 आहे, मग इथं 10चा वर्ग. ओडी आपल्याला दिले, ओडी दिले का नाही, ओडी आपल्याला काढायचे, ओडीचा वर्ग अधिक बीडी 8 दिले, 8चा वर्ग. ज्या त्या किमती याच्यामध्ये टाकून द्यायच्या, बाकी काय काम नाही. 10चा वर्ग 100, तुमच्या सगळ्यांचा येणार पहिला नंबर. ओडीचा वर्ग ओडी वर्ग अधिक 8चा वर्ग 64. हे 64 अधिक आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले वजा. 100 वजा 64 बरोबर ओडीचा वर्ग. म्हणून आपल्याकडे येईल ओडीचा वर्ग बरोबर 100 मधून 64 गेले, किती राहिले बाबा 36. आणि ओडी बरोबर 36चं वर्गमूळ 6 सेंटीमीटर. मग आता ओडी बरोबर 6 आहे, म्हणजे याचा अर्थ बघा ओडी आपल्याकडे किती आलेला इथं ओडी 6 आलं, हा आपला ओ आहे आणि ओडी 6 आलं. म्हणजे याचा अर्थ ओई सुद्धा 6 असणार आहे, बरोबर. ओडी 6 तर ओई सुद्धा 6, बरोबर. ओडी 6 म्हणून ओई सुद्धा 6. मग त्याच्यासाठी आपण इथं असं लिहू की जीवा ए बी एकरूप जीवा ए बी एकरूप जीवा पी क्यू. या दोन जीवा एकरूप आहे, बरोबर. या दोन जीवा आपल्याला एकरूप दिलेला आहे, इथं लिहा बाबा दिलेला आहे, बरोबर. आणि मग लिहायचं एकाच वर्तुळातल्या एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. म्हणजे लिहायचं एकाच वर्तुळातील एकरूप जीवा, इथं लिहायचं एकाच वर्तुळातील एकरूप जीवा, वर्तुळातील एकरूप जीवा केंद्रापासून समान अंतरावर असतात. केंद्रापासून समान अंतरावर असतात, समान अंतरावर असतात. ओके. असतात असं हे लिहिणं गरजेचं आहे. त्या असतात म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा ओडी आणि ओई हे दोघ जण एकरूप झाले. ओडी बरोबर ओई दोघ जण एकरूप आणि किती 6 सेमी. दोघे जण एकरूप आणि 6 सेमी. याचा अर्थ या दोन्ही जीवा ज्या आहेत त्या काय कशा असतील 6 सेमी अंतरावरती असतील. या दोन्ही जीवा वर्तुळ केंद्रापासून 6 सेमी अंतरावर असतील. आता इथे कधी कधी असाही प्रश्न दिला जाईल की बाबा दोन जीवा वर्तुळ केंद्रापासून 6 सेमी अंतरावरती आहेत. ओके. वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे, तर जीवांची लांबी काढा. मग एका जीवेची लांबी काढायची, तेवढीच लांबी दुसऱ्या जीवेची असणार आहे. तर एकंदरीत मित्रांनो या प्रकरणावरचे हे 3 प्रश्न आपण बघितले.
हे 3 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. आणि याचबरोबर आणखी सुद्धा काही प्रश्न आहेत, ते पण आपण बघू. 1-1, 2-2 मार्काचे छोटे छोटे प्रश्न आहेत, पण खूप महत्त्वाचे आहेत. बघा या ठिकाणी लक्षात घ्या, त्रिकोणाच्या तिन्ही कोनाचे दुभाजक एक संपाती असतात, त्या संपात बिंदूला काय म्हणतात? बघा या ठिकाणी कोनाचे दुभाजक ज्यावेळेस एकत्र असे येतात, कोनाचे दुभाजक, 3 कोनांचे दुभाजक, 3 कोनांचे 3 दुभाजक एकत्र येतात आणि हा जो बिंदू आहे, बरोबर ना, या कोन दुभाजकांचा, याला आपण म्हणतात अंतकेंद्र. कारण इथून तुम्ही एक अंतर्वर्तुळ काढणार असता, त्याच्यामुळे याला अंतकेंद्र म्हणतात. हा एक प्रश्न येऊ शकतो 1 मार्काला. त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला, आता त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणारे वर्तुळ, हे एक शिरोबिंदू, हा एक शिरोबिंदू, हा एक शिरोबिंदू, या तिघांमधून जाणारं जे वर्तुळ असतं त्याला परिवर्तुळ आपण असं म्हणतो. तर त्याला आपण काय म्हणतो? परिवर्तुळ. त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला परिवर्तुळ म्हणतात. तर अशा प्रकारे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे बहुपर्यायी प्रश्न सुद्धा येऊ शकतो, किंवा पर्याय पण नाही देणार, फक्त सांगतील त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला काय म्हणतात? तर परिवर्तुळ म्हणतात. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला येऊ शकतात. पुढचा मुद्दा एक आहे की बाबा 2.9 सेमी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळात जास्तीत जास्त किती लांबीची जीवा असू शकते? म्हणजे जीवा जी आहे ती जास्तीत जास्त किती लांबीची असणार? म्हणजे काय दिलंय? 2.9 सेमी त्रिज्या आहे, वर्तुळाची त्रिज्या जी आहे 2.9, आणि जास्तीत जास्त मोठी जीवा किती असणार आहे? आता सगळ्यात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास असतो. मग इथं तुम्ही व्यास जर बघितला तर तो त्रिज्येच्या दुप्पट, 2 गुणिले r, म्हणजे 2 गुणिले 2.9, 2.9च्या डबल किती झाले? 5.8 सेंटीमीटर. म्हणजे व्यास हा 5.8 सेंटीमीटर असू शकतो, आणि व्यास ही सगळ्यात मोठी जीवा असते, वर्तुळाची सगळ्यात मोठी जीवा व्यास असते. मग जर हा जर 5.8 असेल व्यास, म्हणजे 5.8 सेमी लांबीची सगळ्यात जास्तीत जास्त मोठी जीवा तुम्हाला काढता येऊ शकते. किंवा कधी कधी असा प्रश्न येऊ शकतो की वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे, तर वर्तुळाच्या सगळ्यात मोठ्या जीवेची लांबी काढा. सगळ्यात मोठ्या जीवेची, सगळ्यात मोठी जीवा म्हणजे व्यास असते, आणि व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट, म्हणजे सगळ्यात मोठी जीवेची लांबी 14 सेमी. किंवा कधी कधी असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की वर्तुळाच्या सगळ्यात मोठ्या जीवेची लांबी 20 सेंटीमीटर आहे, तर वर्तुळाचा व्यास किती? सगळ्यात मोठी जीवा म्हणजे व्यास असतो, म्हणजे व्यास 20 सेमी. आणि असा प्रश्न आला, वर्तुळाच्या सगळ्यात मोठ्या जीवेची लांबी 20 सेमी आहे, तर त्रिज्या किती? 10 सेमी. तर अशा प्रकारे हे काही प्रश्न जे आहेत हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. किंवा एक असाही प्रश्न येऊ शकतो की वर्तुळाची त्रिज्या 4 सेमी आहे, हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, समजा ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, आणि ओपी 4.2 सेमी आहे, तर पी चे स्थान कुठं असेल? बघा, समजा माझ्याकडे हा एक वर्तुळ आहे, आणि ह्या वर्तुळाची त्रिज्या समजा ओ एक बिंदू आहे आपल्याकडं, आणि या वर्तुळाची ही जी त्रिज्या आहे ती किती? 4 सेंटीमीटर आहे, आणि एक बिंदू आहे ओपी, तो 4.2. आता 4.2 म्हणजे या 4 पेक्षा थोडासा पुढे असणार. ओपी 4.2 बाबा तुमच्याकडे दिलाय. मग या पी बिंदूचं स्थान कुठं आहे? वर्तुळाच्या बाहेर आहे. पी बिंदूचं स्थान कुठं? वर्तुळाच्या बाह्य भागात आहे, कारण त्याची लांबी त्रिज्येपेक्षा जास्त आहे. ओपी हा त्रिज्येपेक्षा जास्त आहे. जर तुम्हाला ओपी हा त्रिज्येपेक्षा मोठा आहे, 4 पेक्षा मोठा आहे, म्हणून हा बाह्य भागामध्ये. जर ओपी बरोबर जर असं असतं 3 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर म्हणजे तो इथं कुठंतरी असता पी, मग त्याचं स्थान अंतर्भागात असतं. असाही प्रश्न येऊ शकतो. तर अशा प्रकारचे प्रश्न येतील, आकडे वगैरे बदलून सुद्धा येतील. ठीक आहे. आता आजच्या या चर्चेमध्ये मला असं वाटतं मी इथेच थांबतो, आणि आणखी काही महत्त्वाचे 2-3 मुद्दे आहेत त्याच्यावरती चर्चा करायचे, इम्पॉर्टंट काही प्रश्नांवरती. बघा, हे सगळे प्रश्न आज जे आपण बघितले ते महत्त्वाचे आहेत. आता हेच प्रश्न येतील का सांगता येत नाही, तर हे प्रश्न पण येऊ शकतात, आणि याच्यासारखे प्रश्न येतील आकडे वगैरे बदलून. ओके. यानंतर आणखी 2 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत या प्रकरणातले. ते कुठले? एक त्रिकोण काढा आणि त्या त्रिकोणाचं अंतर्वर्तुळ काढा, असा एक प्रश्न येतो. किंवा एक त्रिकोण काढा आणि त्या त्रिकोणाचा परिवर्तुळ काढा. तर अंतर्वर्तुळ आणि परिवर्तुळ सराव संच 6.3 मध्ये आहेत. आता ते मला फळ्यावरती काढता येणार नव्हते, म्हणून मी ते घेतले नाही, परंतु तुम्हाला सांगतो ते खूप सिंपल आहेत आणि सोपे आहेत. अंतर्वर्तुळ परिवर्तुळ दोघांपैकी एक 100% येऊ शकतो या प्रकरणातला. ठीक आहे. तर आज आपण वर्तुळ प्रकरणावर संपूर्ण चर्चा केली. उद्या संध्याकाळी सुद्धा 7 वाजता लेक्चर असणार आहे. 7च्या लेक्चरमध्ये आपण पुढचं जे निर्देशक भूमिती हे प्रकरण आहे त्याच्यावर आपण चर्चा करू. आणि हेच प्रकरण जर तुम्हाला इंग्लिशमधून बघायचं असेल, तुम्ही जर सेमी इंग्लिशचे विद्यार्थी असाल किंवा इंग्लिश मीडियमचे असाल, तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले. हेच प्रकरण आणि हीच व्हिडिओ तुम्ही इंग्लिशमध्ये आपल्या दुसऱ्या चॅनलवर बघू शकताय. तो चॅनल सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. ओके मित्रांनो, आताच्या चर्चेत इथेच थांबूयात. बाय सर्वांना, धन्यवाद.